नमस्कार मंडळी. हिवाळा चालू झालेला आहे. कडाक्याची थंडी सुद्धा पडलेली आहे आणि बाजारांमध्ये लाल चुटूक गाजरे यायला सुरुवात झालेली आहे. तर प्रत्येक वेळेला आपण गाजरापासून हलवाच बनवतो. तर असा हलवा न बनवता त्याच गाजरापासून छान 8 दिवस टिकणारी ही अशी बर्फी करून तरी बघा. त्यासाठी हे अर्धा किलो गाजरं आणायची, अगदी कोवळी अशी वरची साल काढून घ्यायची आणि अगदी खिसणीवरून बारीक अशी खिसून घ्यायची. खूप सोपे आहे ही बर्फी करण्यासाठी. त्यानंतर किसलेला किस एका कढईमध्ये घालून त्यातल्या पाण्याचा अंश आटेपर्यंत छान 2 मिनिटे ह्याला असंच परतून घ्यायचं. बघा अगदी याचा रंग ना थोडाफार वेगळा होतो. त्यानंतर यामध्ये साधारण 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा मंद आचेवर ह्याला परतत राहायचं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 बदाम, 5-6 काजू अगदी बारीक करून घेतले. त्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट आणि अर्धा कप मिल्क पावडर घातली. व्यवस्थित ते मिश्रण मिक्स करून साईडला ठेवलं. आता इथं आपला गाजराचा किस बऱ्यापैकी परतल्यानंतर ह्यामध्ये 3 ते 4 चमचे दुधावरची साय घालून घेतली आणि 1 वाटी सुरुवातीला आणि नंतर अर्धी वाटी इतकं यामध्ये दूध घालून घेतलं. म्हणजे अर्धा किलो आपली गाजरं होती त्यासाठी पाव लिटर आणि वर थोडंसं इतकं दूध मी वापरलेलं आहे. एका ताटाला तूप लावून ते ताट बाजूला तसंच ठेवलं. म्हणजे ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे. दूध आटेपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित असं परतत राहायचं. बघा आता इथे बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. संपूर्ण दूध आटल्यानंतर यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ घालायचा आहे. ह्याऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता. पण गूळ घालून ही बर्फी करून बघा, खूप छान आणि पौष्टिक तयार होते. गूळ घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा सैलसर होतं. त्यानंतर आपण यामध्ये जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करत राहायचं. यामुळे मिश्रणला दाटसरपणा येतो आणि क्रीमीपणा यायला सुरुवात होते. कारण आपण यामध्ये मिल्क पावडर वापरलेली आहे, डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे, त्यामुळे रवाळ असं ह्याला टेक्स्चर येतं. तर पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. पण तरी सुद्धा हे बर्फीसाठी तयार झालेलं नाही. अगदी कडेला मिश्रण सुटेपर्यंत आणि अगदी त्याचा चांगला गोळा होईपर्यंत आपण ह्याला असंच परतत राहणार आहोत. आता अगदी थोडंसं चिकटपणा आल्यानंतर मी वाटीमध्ये घेऊन पाहिलं तर बघा ह्याची अशी गोळी तयार झालेली आहे. अशी गोळी तयार झाली की समजायचं आपलं हे बर्फीसाठी जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. लगेचच यामध्ये वेलची जायफळाची थोडीशी पूड घालून घेतली. पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं आणि आता हे गरमागरम मिश्रण हे आपण तूप लावलेल्या ताटावरती काढून ते व्यवस्थित असं उलथण्याने थापून घ्यायचं आहे. तर बघा अगदी ताटामध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण मी थापून घेतलं. वरून थोडेसे काजूचे काप, बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेतले. पुन्हा एकदा उलथण्यानेच हे व्यवस्थित असं प्रेस करून घेतलं म्हणजे ते पडणार नाही. हे ताट गरम असताना फ्रीज बाहेर 1 तास ठेवलं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये मी 1 तास सेट होण्यासाठी ठेवलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याचे ना वड्या अशा मी काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी मस्त रसाळ आणि दाणेदार अशी इथे ही गाजराची बर्फी तयार होते. अगदी पौष्टिक. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. बाय.